आमोंडी फाट्यावर भीषण अपघात झाल्याची माहिती आंबेगाव 24 तासच्या हाती मिळालेली आहे. रिक्षा आणि व्हॅन्यू कारचा समोरासमोर अपघात होऊन रिक्षाचालक हा जागीच मृत्युमुखी पडलेला आहे. सदर माहिती अशी मिळालेली आहे की रिक्षा ही पिंपळगाव घोडे या ठिकाणावरून घोडेगावच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळते आणि व्हॅन्यू कार ही मंचरवरनं भीमाशंकरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळत आहे. अपघात एवढा भयंकर होता की रिक्षा चालक हा जागेवरच मृत्युमुखी पडल्याची घटना घडलेली आहे. पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशन करत आहे. मी मिलिंद भांगरे, आंबेगाव 24 ताससाठी. या दरम्यान जो अपघात झाला आहे त्याबद्दल तुम्हाला काही प्राथमिक माहिती मिळाली आहे का? सदर व्यक्ती पिंपळगाववरनं घोडेगावला येत असताना पुण्यावरनं भीमाशंकरच्या दिशेने जाणारी व्हॅन्यू कार सदर व्यक्ती ड्रिंक केलेली होती व गाडीत दारूच्या बाटल्याही होत्या. त्या व्यक्तीने सदर एवढी जोरात धडक दिली असता सदर गाडी जी रिक्षा होती ती कुठली होती? पिंपळगाव घोडे. आणि जी तुम्ही व्हॅन्यू म्हणताय ती गाडी कुठली होती, काय कळाली का? भोसरीची गाडी आहे. भोसरीची. मग त्या व्हॅन्यूचा ड्रायव्हर जे म्हणताय तुम्ही दारू पिलेले होते? हो, दारू पिलेले होते. सदर गाडीत 3 व्यक्ती होते. त्याच्यापैकी 2 जण हे फरार झालेले असून ड्रायव्हर गाडी सोडून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि पोलीस स्टेशनमध्ये आले तरी ड्रिंक केलेलीच होती त्यांनी. आणि या अपघातामध्ये कोणी मृत्युमुखी पडले त्यांचं नाव सदर व्यक्ती घोडेगाव ठिकाणी घोडेगाव सरकारी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केलेले आहे. त्यांचं नाव सांगते? सदर व्यक्ती किशोर रामचंद्र नवले. तुमची काय मागणी असेल डिपार्टमेंटकडे? काय असेल तो सखोल तपास करावा आणि गुन्हेगाराला कायद्याप्रमाणे जे काही शासन असेल ते व्हावं. आणि सदर व्यक्ती कुटुंबाची कर्ती व्यक्ती होती. जे काही